मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITIचे जे राऊंड चालू आहेत त्याच्यामधला सर्वात मोठा राऊंड म्हणजेच काउन्सिलिंग राऊंड किंवा त्याला आपण स्पॉट ॲडमिशन असं म्हणतो. तर त्याचं वेळापत्रक या ठिकाणी आलेलं आहे. स्पॉट राऊंडसाठी कोणकोणत्या स्टेप्स असतात त्या अगोदर बघून घ्या. स्पॉट राऊंडसाठी ITI सिलेक्ट करणे ही ऑनलाईन स्टेप असते, त्याचीसुद्धा वेगळी तारीख आहे. स्पॉट ॲडमिशनसाठी तुम्हाला जर ऑनलाईन तुम्ही जे काही ITI निवडलेले आहेत, ITI सिलेक्ट करणे म्हणजे ITI निवडलेले आहेत 1 2 4 5 6 10 15 किती निवडू शकता. त्याच्यामधलं मेरिट नंबर तुम्हाला मिळणार आहे, तो सुद्धा ऑनलाईन बघायचा आहे. आणि त्यानंतर प्रत्यक्ष ITIमध्ये मात्र भेट द्यायची आहे, ती मध्ये त्याची वेगळी तारीख आहे. अशा 3 तारखा ह्या महत्त्वाच्या आहेत. तर या तारखा कोणकोणत्या आहेत हे बघणार आहोत. एक जरी तारीख तुम्हाला मिस झाली तर यावर्षीचा प्रवेश तुम्हाला मिळणं, मनपसंत ट्रेन मिळणं कठीण आहे. कारण या राऊंडमध्ये जास्तीत जास्त जागा भरल्या जातात. काउन्सिलिंग स्पॉट राऊंडमध्ये जास्त जागा फायनली भरल्या जातात. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे आणि वेळापत्रकाकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका, कारण अपडेट मी देत राहणार आहे काउन्सिलिंग राऊंड शेवटपर्यंत. सकाळीच वेळापत्रक अपडेट झालेलं आहे मित्रांनो. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे नव्याने ऑनलाईन अर्ज करणे याची तारीखसुद्धा वाढवलेली 4 वरून 7 केलेली आहे. म्हणजे 7 ऑगस्टपर्यंत तुम्हाला जे काही अद्याप अर्ज भरलेले नाहीत, ज्यांनी कोणत्याही प्रकारचा ॲडमिशन कुठेच मिळालेलं नाही, 11वी असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल, या ठिकाणी ॲडमिशन जर मिळालं नसेल तर 3 ते 7 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करणे चालू आहे. तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा तुम्ही सांगू शकता की अद्याप ITIचे अर्ज चालू आहेत. तर ही पहिली अपडेट आहे. त्यानंतर काउन्सिलिंग राऊंडच्या फेऱ्या असतात, म्हणजे राऊंड्स असतात. तर त्याच्यातली पहिली राऊंड 12 नंबरला दिली आहे वेळापत्रकामध्ये. संस्थास्तरीय समुपदेशन फेरी म्हणजेच काउन्सिलिंग राऊंड स्पॉट ॲडमिशन आपण त्याला म्हणू. जेवढे काही अर्ज आलेले असतात 7 ऑगस्टपर्यंत, म्हणजे पहिल्या तारखेपासून 7 ऑगस्टपर्यंत जे काही अर्ज आलेले आहेत, ज्यांना ॲडमिशन मिळालेले नाही अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 6 आणि 7 तारीखपर्यंत जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही तेव्हा या ठिकाणी ज्या बऱ्याच मुलांच्या चुका झाल्यात अर्जामध्ये त्या या ठिकाणी बदलू शकता. तर 6 आणि 7 ऑगस्ट त्या ठिकाणी दिलेला आहे, तुमच्या अर्जामध्ये चूक दुरुस्त करण्यासाठी दिलेला आहे. त्यानंतर खूप महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एकत्रित गुणवत्ता यादी येणार आहे. याचा काही तसा जास्त तुम्हाला फायदा होणार नाही. तर खूप महत्त्वाची तारीख ही लक्षात ठेवा, 9 आणि 10 ऑगस्ट. तर 9 ऑगस्टला तुम्हाला मार्क अटेंडन्स करायचं किंवा 10 ऑगस्टला, या 2 दिवसापैकी एका दिवशी एक तुम्हाला स्वतःच्या, आता याचा वेगळा व्हिडिओ देणारच आहे कारण हा खूप महत्त्वाचा तारीख आहे. तर या तारखेचा व्हिडिओ मी या दिवशी सकाळीच देणार आहे. तर तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन त्या ठिकाणी मार्क अटेंडन्स करायचं आहे. आता याचा गेल्या वर्षीचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. गेल्या वर्षी कशाप्रकारे मार्क अटेंडन्स टॅब आलेला होता. आणि त्यानंतर 11 ऑगस्टला तुम्हाला तुमचा वेगळा मेरिट मिळणार आहे संगणक प्रणालीद्वारे. म्हणजे या ठिकाणी जी काही तुमची गुणवत्ता तुम्ही दिली, जेवढे काही ITI सिलेक्ट केले असणार 1 2 3 4 10 15, त्या ITIमधला तुमचा वेगवेगळा मेरिट नंबर त्या ठिकाणी येणार आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला अपलोड देणार आहे त्या दिवशीच. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला खूप महत्त्वाची तारीख म्हणजे 9 ऑगस्ट 10 ऑगस्ट यापैकी एक, आणि त्याच्यानंतर 12 ऑगस्टला तुम्हाला 13 ऑगस्टला प्रत्यक्ष ॲडमिशनला जायचं आहे. म्हणजे 12 ऑगस्टच पकडून चला, 12 ऑगस्टला सगळी ॲडमिशन जवळजवळ जास्तीत जास्त, सगळी म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त ॲडमिशन त्या ठिकाणी दिली जाणार आहेत. 12 ऑगस्ट हा खूप महत्त्वाचा तारीख आहे. त्यामुळे ह्या 2 तारखा 9 आणि 12 ह्या 2 तारखा खूप लक्षात ठेवा. आणि 12 ऑगस्टच्या अगोदर 11 तारीखला तुम्हाला कोणत्या ITIमध्ये यायचं आहे ते या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर ह्याच महत्त्वाच्या तारखा आहेत, ज्या मोठा जो राऊंड आता म्हटलेला आहे. त्यानंतर परत राऊंड होणार, पण या ठिकाणी जागा शिल्लक ज्या असतात त्याच्यासाठी वाटल्या जातात, याचा वेगळा व्हिडिओ येणार आहे. 2 ते 7 म्हणजे प्रवेश फेरी 17 ते 22मध्ये, याचा आपण वेगळा व्यवस्थितरित्या व्हिडिओ बनवतो आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला अगदीच याचाही स्क्रीनशॉट मारून ठेवा. ITI काउन्सिलिंग राऊंड इम्पॉर्टंट डेट्स, कारण ह्या डेट जर तुम्हाला चुकल्या तर तुम्हाला यावर्षीचं मनपसंत ITIचा ट्रेड मिळणे कठीण होणार आहे. तर पहिलं म्हणजे मार्क अटेंडन्स करणे 9 किंवा 10 ऑगस्ट ऑर म्हटलेलं आहे बघा. 9 ऑगस्टला केला तर 10 ऑगस्टला करायची गरज नाही.
त्यानंतर मार्क अटेंडन्स केल्यानंतर तुम्ही कोणकोणते ITI ॲड केले त्याच्यातले लिस्ट दिसणार आहे तुम्हाला, मेरिट वेगवेगळे 11 ऑगस्टला, आणि प्रत्यक्ष तुम्हाला 12 ऑगस्टला त्या ITI मध्ये जायचं आहे, जे तुमचं पसंतीचे ट्रेड शिल्लक असतील. वेकंट सीट बघायच्या आहेत त्या कशा, त्यासुद्धा या व्हिडिओमध्ये देत आहे पुढे. ज्यांनी अजून ITIचेच अर्ज भरलेच नाही त्यांच्यासाठी 7 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यासाठी दिलेली आहे. डेली अपडेट्स मी देणार आहे. शिवराज सर यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. लाईक शेअर कमेंट करा. गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करा की 7 ऑगस्टपर्यंत अर्ज चालू आहेत, तुम्ही अर्ज भरून घेऊ शकता. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.